एकाच घरातील 7 जणांनी जीवन संपवल्याची भयंकर घटना हरियाणामध्ये घडली आहे। पती पत्नी आणि त्यांची 3 मुलं आणि एका वृद्धाचा मृतांमध्ये समावेश आहे। याबाबत अधिक माहिती अशी आहे की देहरादून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम इथं आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते। कार्यक्रम संपल्यानंतर देहरादूनला परतत असताना त्यांनी सामूहिक पद्धतीने जीवन संपवलं। प्रवीण मित्तल हे 42 वर्षाचे होते। त्यांच्यासोबत प्रवीणचे आई-वडील, प्रवीणची पत्नी, 2 मुली आणि एका मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे। घटनास्थळावरून पोलिसांना एक कागद सापडलेला आहे। यात मोठ्या कर्जामुळे आणि आर्थिक संकटामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले आणि गाडीतच वीज प्राशन केले। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासणीसाठी नमुने गोळा केलेत। दरम्यान पोलिसांना असून आढळून आलेला आहे की प्रणीननं अलीकडेच देहरादूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला होता। त्यानं त्याच्या व्यवसायात खूप पैसे गुंतवले होते पण यश मिळालं नाही। अशा परिस्थितीत व्यवसायातील तोट्यामुळे प्रवीणचं कुटुंब कर्जात बुडाले। त्याच्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण झालं, म्हणूनच कुटुंबानं जीवन संपवले।